हरे परमात्मे नमः. प्लंतकेश नाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. या माध्यमातून आपल्या या नगरीमध्ये पुण्य पावन भूमीमध्ये भोले बाबांच्या दरबारामध्ये मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आपण श्रीमद भागवत कथा गेले अनेक वर्षापासून ऐकत आहात. तरी सर्व भक्तिमती माता लहान थोर सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक आमच्या ताई, आमचं नातं मावस बहीण आहे माझी, मी त्यांचा मावस भाऊ आहे. आणि आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार माऊली दादा वारकरी शिक्षण संस्था या संस्थेचे अध्यक्ष आमचे गणेश महाराज लोंढे यांचंही जवळचं नातं आहे. ते मिळवणे आहेत नात्याने. अगदी गायक वादक कीर्तनकार भागवताचार्य शिवकथा प्रवक्ते त्यांच्या घरचेच आहेत. असा कितीही वर्ष जर नित्यनेम त्यांचा चालू ठेवला तरी नित्यनेम तुमचा कधीही बंद पडू शकणार नाही. नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवी माझा, हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या. या माध्यमातून हा नित्यनेम त्यांनी केलेला आहे. आपल्या मालकाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मालकाची कितीही उपकार फेडण्याचा प्रयत्न केला तरीही आपली सौभाग्यवती धर्मपत्नी आपल्या मालकाच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. परंतु सज्जन हो, पती हा परमेश्वर असतो. त्यांच्या जीवनामध्ये जी उणीव आहे, त्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे, ते दुःख या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी अगदी आपल्या बाळाकडे बघून, आपल्या परिवाराकडे बघून, आपल्या वडिलांकडे बघून, आपल्या आईकडे बघून, सर्व या ठिकाणी आपले देव भाऊजाई असतील सर्वांच्या सर्व या ठिकाणी घरातील परिवाराकडे बघून आपलं दुःख मागे टाकलेलं आहे. कृष्ण कन्हैयाला अशी विनंती करतो, हे देवा, हे कृष्ण कन्हैया त्यांच्या जीवनामध्ये या दुःखांतून इथून पुढेही सावरून जाण्याची शक्ती दे. त्यांच्या जीवनामध्ये दीर्घ आयुष्य, सुख, समृद्धी, शांती, आरोग्य प्राप्त हो असं या ठिकाणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि ज्यांच्याच सातवं पुण्यस्मरण आहे त्या निमित्ताने सुंदर अशी श्रीमद भागवत कथा चालू आहे. ज्यांच्या मुखारविंदातून आपण सुंदर श्रीमद भागवत कथा ऐकली अशा असणारे आमचे बालमित्र. आम्ही एका गाडीवर फिरलो, एका सप्ताहामध्ये 8-8 दिवस थांबलो आणि मंडपामध्ये गाता भजन असन, हरिपाठ असन, कीर्तन असन, संध्याकाळचं हरिजागर असन, सगळे कार्यक्रम आम्ही करायचे आणि त्याच मंडपामध्ये झोपायचे. आम्हाला काय रूम नव्हती, पहिले कोणी घरी मिळत होतं. अगदी मंडपामध्ये झोपायचं. जर पाऊस पडला तर तेच खाली झोपायचं, कारण की ओलं व्हायचं. एकदा आमचं एवढ्या ठिकाणी बालपणीचं आमचं मित्र आहे, अगदी या ठिकाणी बालपणीचं आमचं नातं आहे. जसं कृष्ण कन्हैयाचं सुदामाचं होतं का, तसं या ठिकाणी आज आम्हाला आमचे कृष्ण कन्हैया सुदामा या ठिकाणी आम्हाला आठवण झाली. आणि बऱ्याच दिवसांनी आमच्या बंधुराची कथा आज या ठिकाणी ऐकण्यासाठी माझ्या जीवनामध्ये परमभाग्य प्राप्त होत आहे. अगदी गोड वाणीने, गोड आवाजामध्ये ज्यांनी आपल्याला श्रीमद भागवत कथा 7 दिवस सांगितली अशा असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य युवा कीर्तनकार मुक्तीराम महाराज खांडे, बाबांसाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. अशी तुमची उत्तरोत्तर प्रगती हो, अशी तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, शांती असं महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये आपल्या आवाजाच्या माध्यमातून, आपल्या वाणीच्या माध्यमातून तुमचं या ठिकाणी नाव प्रसिद्धीला यावं असं या ठिकाणी कृष्ण कन्हैयाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आमच्या ताई समोर बसलेल्या आहेत. आमच्यासाठी तुम्हाला देण्यासाठी काही नाही. आम्ही कितीही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला तरी या ठिकाणी आमच्यासाठी फुल फुलाची पाकळी या माध्यमातून उपस्थिती फक्त आम्ही लावलेली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही हजेरी लावलेली आहे. मध्येही मला कार्यक्रमासाठी यायचं होतं, परंतु काही कारणास्तव मला येता आलं नाही. त्या माध्यमातून आमचे गणेश महाराज लोंढे गुरुजी आणि माझ्या माध्यमातून आज या सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचा लाभ आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. सर्व महिला मंडळ, सर्व या ठिकाणी आपल्या भोले बाबाच्या मंदिरातील सर्व या ठिकाणी भक्त असतील, सर्वांच्या माध्यमातून सर्वांचं आमच्या जीवनामध्ये दर्शन झालं. आणि शेवट अशी विनंती करतो, इतना तो करले स्वामी जब प्राण तनशे निकले गोविंद नाम लेकर, जब प्राण तनशे निकले. आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत, जसं कृष्ण कन्हैयाची कथा, कृष्ण कन्हैयाचं नामचिंतन आमच्या मुक्तीराम बाबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये खरी श्रीमंती आहे ते म्हणजे नामचिंतन.
आपल्या जीवनामध्ये खरी श्रीमंती आहे ते म्हणजे कृष्ण कन्याची साधना सेवा आपल्या जीवनामध्ये करायची. आणि अशी सेवा जर आपल्या जीवनामध्ये केली कधीही आपल्या जीवनामध्ये दुःख दारिद्र्य प्राप्त आपल्या जीवनामध्ये होणार नाही. हे सर्व सुखाची आगर बाप रुक्मा देवीवर किंवा ठिकाणी कृष्ण कन्याची आपण जर सेवा केली सतत आपल्या जीवनामध्ये आनंद या ठिकाणी दरवळेल. अशा ठिकाणी कृष्ण कन्याचा या ठिकाणी साक्षीने तुम्हाला मी बोलत आहे. सर्वांना अशी विनंती, आपण हा नित्यनेम 7 दिवसा करता नाही, 8 दिवसा करता नाही, ही परंपरा या ठिकाणी 12 महिने आपण चालू ठेवायची, घरामध्ये नामचिंतन करायचं. आणि पुढच्याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उत्साहामध्ये मुक्तारामजी महाराज खांडे बाबा यांच्याही मधुरवाणीतून तुम्हाला श्रीमद भागवत कथा ऐकायला भेटणार आहे. तोपर्यंत सर्वांचा मी या ठिकाणी सर्वांची आज्ञा, सर्वांच्या ठिकाणी माफी मागून एक शब्द तुम्हाला बोलतो. आपल्या जीवनामध्ये चुकबोल होत असते, कथेच्या माध्यमातून एखादी कथा मागे राहत असते. कारण की मी स्वतः कथाकार आहे, तेही कथाकार आहेत. कथाकाराला काय दुःख होतं हे चांगलं माहिती मला. जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळेल. एखादी कथा जर पाठीमागे राहिली, महाराज ती कथा पाठीमागे राहिली ती सांगा. सर्वच काही कथा 7 दिवसामध्ये सांगता येत नसतात. मग महाराजांना अशी विनंती करतो, मला सर्वच कथा 7 दिवसामध्ये सांगायच्या नाही सांगायच्या. पुढच्या वर्षी कोण ठेवीन आपली कथा. आणि पुन्हा नवीन नवीन सांगण्यासाठी आपल्याला पाहिजे ना. नवीन नवीन सांगण्यासाठी भांडवल जर आपल्याकडे नसेल तर भांडवल भरपूर आहे. मला ज्ञानोबाच्या आशीर्वादाने, तुकोबऱ्याच्या आशीर्वादाने, कृष्ण कन्याच्या आशीर्वादाने भांडवल भरपूर आहे. पण आपल्या जीवनामध्ये वारकरी संप्रदाय ज्ञान आपण या ठिकाणी तुम्हाला आम्हाला देत असताना आतापर्यंत सांगणारे गेले प्राभंगतीचे. आतापर्यंत भागवत कथा सांगणारे गेली, किती गेले? आजा गेला, पंजरा गेला, बापही मसना गेला. त्यांची परंपरा, त्यांची पिढी या ठिकाणी मसनामध्ये जाते. पण ती श्रीमद भागवत कथा 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी ती श्रीमद भागवत कथा होती. आणि आजही ती श्रीमद भागवत कथा तुम्हाला आम्हाला ऐकायला भेटते. याचं एकच कारण आहे ते अमर ज्ञान आहे. आणि अमर ज्ञान आपल्या जीवनामध्ये किती घेतलं का ते कमी असतं. एवढ्या ठिकाणी मोलाचा संदेश देऊन 2 शब्द बोलून या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार माऊली दादा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमचे गणेश महाराज दोंडे गुरुजी, ऐका, महाराजांचा मोठा त्याग आहे. महाराज कीर्तन या माध्यमातून सर्व या ठिकाणी विद्यार्थी यांच्या संस्थेमध्ये पारंगत आहेत. माझा मुलगा फक्त 1.5 वर्ष झालंय. ऐका बरं, माझा मुलगा फक्त 1.5 वर्ष झालंय. 1.5 वर्षामध्ये कीर्तन वाजवतोय. त्याच्यापेक्षा काय पाहिजे? जसं या ठिकाणी आपला या ठिकाणी आमच्या भगिनींचा मुलगा आहे, त्यांचं नाव पृथ्वीराज आहे. पृथ्वीराज असं या ठिकाणी कीर्तन करतोय, गायन करतोय. अगदी या ठिकाणी तुम्हाला कौतुक वाटतं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. असा मुलगा जर कीर्तन करत असताना तुमचं मन भरून येतं, तुमचे डोळे भरून येतात. तुम्हालाही माझी कळकळीची विनंती आहे, जर तुम्हालाही वाटत असताना आपलाही मुलगा मोठ्या टेपला कीर्तन करावं, गायन करावं, मृदंग वाजवावं आणि या धर्ममंडपामध्ये आईच्या डोळ्यात नाही, बापाच्या डोळ्यात नाही, सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी यावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचाही मुलगा संस्थेमध्ये टाका. तुमचाही मुलाला संस्कार द्या, तुमच्याही मुलाला या ठिकाणी आध्यात्मिक या ठिकाणी संस्कार द्या. त्या माध्यमातून आपल्या आई वडिलांचं नाव या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये गाजवल्याशिवाय राहणार नाही. या संस्थेचं अध्यक्षपण जे करतायत, जे मुलं सांभाळायचं काम करतायत का, असे माझे जीवलक मित्र असतील आमचे गणेश महाराज धोंडे गुरुजी यांना अशी विनंती करतो, आपण 2 शब्दामध्ये या 2 शब्दाच्या माध्यमातून तुम्ही आशीर्वाद द्यायचे.